मरिये, समालोचक सुमित काळसेकर, योगेश परब, रोहित भोने आणि विवेक आडारकर. तर नमसवाडीच्या या भव्य पटांगणावर अतिशय क्रिकेटचा रोमहर्षक पाहावयास मिळतोय. तो आता मात्र नवदुर्गा वॉरियर्स विरुद्ध बीपीएस सुकटणवाडी या दोन तुल्यबळ संघादरम्यान नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कल नवदुर्गा वॉरियर्स संघाच्या बाजूने लागतोय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारतोय. नवदुर्गा वॉरियर्स संघ आमंत्रित करतोय बीपीएस सुकटणवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. बीपीएस सुकटणवाडी संघाकडून प्रारंभीचं षटक, पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. शुभारंभीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज तो मात्र साईराज परब. सुंदर चेंडू सुंदर पद्धतीने टोलावला. चेंडूचा प्रवास होतो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव सफल ठरली. या एकेरी धावीच्या सहायतेने भक्तियश साळगावकर आपल्या खात्याचा व संघाच्या खात्याचा शुभारंभ करतोय. एकेरी धाव सफल ठरली. स्ट्रायकडे येतोय मंदार नारोजी. पुन्हा एकदा साईराज परब आपल्या गोलंदाजी मार्गावर. बीपीएस सुकटणवाडी संघाचं फैलावलेलं असे क्षेत्ररक्षण, डीप पॉइंट, शॉर्ट ऑफ, मिड ऑफ. सुंदर चेंडू सुंदर पद्धतीने वाईडिश गलीच्या दिशेने जातो. मोहित गिरब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची सपूर्त करतोय. तोवर एकेरी धाव सफल ठरली. या एकेरी धावीच्या सहायतेने मंदार नारोजी आपल्या खात्याचा शुभारंभ करतोय. धावगतीमध्ये वाढ करतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 2 धावा. साईराज परब आपला पुढील चेंडू घेऊन भक्तियश साळगावकरला. भक्तियश साळगावकर सज्ज. सुंदर चेंडू, गोल्डन पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला फटक्यापासून वंचित ठेवणारा चेंडू. निर्धाव चेंडूची गणना आमच्यापर्यंत पोहोचते. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. नवदुर्गा वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, भक्तियश साळगावकर विश्वासक फटका खेळतोय आणि एलेक्स लॉंग ऑन सीमारेषेनजीक तैनात असलेला सीमारक्षक अप्रतिम झेल टिपतोय आणि भक्तियशच्या स्वरूपात मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघाला पहिरा हादरा बसतोय. तर भक्तियश साळगावकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. तो मात्र संघाचा कर्णधार तन्मय पडवळ. या अगोदरच्या मॅच मध्ये म्हणजे ओंकार अडारी आणि नवदुर्गा वॉरियर्स हा सामना झाला. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो तन्मय पडवळ मैदानामध्ये दाखल होतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू तन्मय पडवळ, ज्याच्याजवळ क्षमता आहे, गुणवत्ता आहे, प्रतिभा आहे असा खेळाडू तन्मय पडवळ. स्ट्राईक एंडकडे जातो. नॉन स्ट्राईक एंडकडे मंदार नारोजी. गोलंदाजी मार्गावर साईराज परब. पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन सीमारेषेनजीक तैनात क्षेत्ररक्षक आहे. असं उर्वरित क्षेत्ररक्षक हे 30th सर्कलच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्गावर साईराज परब. सुंदर चेंडू सुंदर पद्धतीने टोलवायचा प्रयत्न फसतोय. चेंडू यष्टिरक्षक स्वप्नील मांजरेकरच्या हाती विसावतोय. पुनश्च गोलंदाज साईराजच्या हाती येतोय. निर्धाव चेंडूची गणना. साईराज परब आपल्या गोलंदाजी मार्गावर. सुंदर चेंडू सुंदर पद्धतीने टोलावला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो. एकेरी धाव सफल ठरते. तन्मय पडवळ आपल्या खात्याचा शुभारंभ करतोय. एकेरी धावेनिशी संघाचं धावफलक वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 3 धावा. शुभारंभीच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 3 धावा. हॅलो हॅलो हॅलो
नाणेफेकीचा कल नवदुर्गा वॉरियर्स संघाच्या बाजूने लागलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारतोय नवदुर्गा वॉरियर्स संघ. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटका अखेर एक गडी बाद 3 धावा. परिस्थिती कशी असो लढायचं हे तन्मय जाणतोय. निश्चितच समयोचित खेळी साकारेल तो मात्र तन्मय पडवळ आणि मंदार नारोजी. प्रतिस्पर्धी संघासमोर एक तगडं आव्हान उभं करायचं म्हणजे बीपीएस सुकटणवाडी संघासमोर लढवया आव्हान उभं करायचं हा इरादा तो मात्र तन्मय पडवळ आणि मंदार नारोजी या फलंदाजांचा. तर बीपीएस सुकटणवाडी संघाकडून दुसऱ्या षटकाची जबाबदारी बहुधा शंकर परबच्या खांदी सोपविली जाते. संघाचा कर्णधार तेजस जुलेकर क्षेत्रव्यूह रचतोय. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हलकेसाठी ऑन साइड स्टेअर केला. गोलंदाज शंकर परब चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि या चेंडूवर काही धाव निघू शकत नाही. तन्मय पडवळ शांत खेळ साकारतोय. फलंदाज तन्मयला मात्र जखडबद्ध करतोय तो मात्र शंकर परब. सुंदर फटका. एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका तन्मयच्या बॅट मधून निघतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे नजीक. तो जोवर क्षेत्ररक्षण करतोय चेंडूची परती करतोय तोवर एकेरी धाव सफल ठरली. या एकेरी धावीच्या सहाय्याने सांघिक धावफलक पोहोचले ते मात्र 4 धावा. एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर नवदुर्गा वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करताना एक गडी बाद 4 धावा. मंदार नारोजी मात्र अजूनही शांत दिसतोय मैदानामध्ये. तन्मय पण हलकेच फटके खेळतोय. एकेरी दुहेरी धावीवर भर देतोय. अजून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तन्मय काही करत नाही. मंदारने पण अजून मोठे फटके खेळले नाहीत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर शंकर परब. यष्टिरक्षणाची धिलाई. चेंडू निघतोय तो वाईड इश गलीच्या दिशेने. एकेरी धाव सफल ठरते आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एकेरी धाव आणि धावून काढलेली एक धाव. एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धावीच्या सहाय्याने धावफलक वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 6 धावा. प्रथम फलंदाजी करतोय तो मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघ. तन्मय पडवळ एक कलात्मक फटका खेळतो. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करतोय तोवर एकेरी धाव सफल ठरली. या एकेरी धावीच्या सहाय्याने धावफलक पोहोचते ते मात्र 7 धावा. नवदुर्गा वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करताना दुसरं षटक मार्गस्थ. स्ट्राईक एंडकडे मंदार नारोजी. गोलंदाजी मार्गावर शंकर परब. सुंदर चेंडू. बिनचूक टप्प्याचा चेंडू. मंदार फटक्यापासून वंचित राहतोय. यष्टिरक्षकाच्या पॅडवर अजून चेंडू शॉर्ट ऑनच्या दिशेने जातोय. बाईच्या स्वरूपात एकेरी धाव प्राप्त होते. या एकेरी धावीच्या सहाय्याने धावफलक पोहोचते ते मात्र 8 धावा. एक गडी बाद 8 धावा. नवदुर्गा वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी साकारतोय. तन्मय पडवळ संघाचा कर्णधार स्ट्राईक एंडकडे येतोय. सुंदर चेंडू. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू तन्मयला फटक्यापासून वंचित ठेवतोय. उर्वरित सोपस्कार पूर्ण करतोय तो मात्र स्वप्नील मांजरेकर. पुनश्च चेंडू जातोय तो संघाचा कर्णधार तेजस जुलेकरच्या हाती आणि पुनश्च गोलंदाज शंकर परबच्या हाती. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करतोय तो मात्र शंकर परब. सुंदर फटका तन्मयच्या बॅटमधून. तन्मयची पंचांजवळ जोरदार अपील होतोय. अजून अपील मात्र फेटाळून लावत आहेत पंच या ठिकाणी. तन्मयसाठी जोरदार अपील झालं होतं पंचांजवळ परंतु अपील मात्र पंचाने फेटाळून लावलंय.
2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 8 धावा. प्रथम फलंदाजी करताना नवदुर्गा वॉरियर्स संघ. तर बघूया तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजा खांदी सोपवली जाते. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण निर्णय नवदुर्गा वॉरियर्स संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला तो नवदुर्गा वॉरियर्स संघाने. फलंदाजी साकारतोय तो संघाचा कर्णधार तन्मय पडवळ आणि मंदार नारोजी. तर गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज तो मात्र साईराज परब. पहिल्या षटकामध्ये साईराज परबने 1 गडी बाद करत केवळ 3 धावा दिल्या होत्या. आता मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी साईराजच्या खांदी सोपविली जाते. संघाचा कर्णधार तेजस जोलेकर साईराजच्या माथी जबाबदारी सोपवतोय. शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू मंदार नारोजी हुकमी एक्क्याप्रमाणे एक फटका खेळतोय. तगडा फटका डीप मिड विकेट सीमारेखा पार. 6 धावेसाठी चेंडू जातोय. 6 धावा प्राप्त होत आहेत त्या मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघाला. आणि मंदार नारोजी आपले इरादे स्पष्ट करतोय. हुकमी एक्क्याप्रमाणे लढवय्या खेळ साकारणार. प्रतिस्पर्धी संघासमोर तगडं आव्हान उभं करणार हे इरादे स्पष्ट करतोय तोच मात्र मंदार नारोजी. पुन्हा एकदा साईराज परब आपल्या गोलंदाजी मार्गावर माइंडसेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज फैलावलेलं असं क्षेत्ररक्षण. आता मात्र काहीसा दिशा भरकटलेला चेंडू बहुधा स्वेर घोषित होतोय. एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत. धावून काढलेली 1 धाव स्वेरच्या स्वरूपात. एकेरी धाव एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावेनिशी संघाचं धावफलक वाढतंय. धावसंख्या पोहोचते ती मात्र 16 धावा. 1 गडी बाद 16 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. बीपीएस सुकटनवाडी संघ. तन्मय पडवळचा स्वीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. चेंडू शॉर्ट ऑफच्या दिशेने जातोय. एकेरी धाव सफल ठरते. एकेरी धाव सफल ठरली. या एकेरी धावीच्या सहायतेने धावफलक पोहोचते ते मात्र 17 धावा. साईराज परब आपल्या गोलंदाजी मार्गावर. सुंदर चेंडू सुंदर पद्धतीने फटका खेळलाय. मंदार नारोजी डीप मिड विकेट सीमारेखा पार. 6 धावा. समयाचित खेळी साकारतोय. एकेरी दुहेरी धावेवर भर देतोय. मध्येच मोठे फटके खेळतोय. संघाची धावगती वाढवतोय आणि संघाने जी रणनीती आखली त्या रणनीतीला साजेचा खेळ साकारतोय तोच मात्र मंदार नारोजी. आकाशात उडणाऱ्या पक्षाचा आत्मविश्वास असतो स्वतःच्या पंखात. मंदार नारोजीचा आत्मविश्वास मात्र स्वतःच्या मनगटात. कणखर तडफदार खेळ साकारतोय. प्रतिस्पर्धी संघासमोर तगडं आव्हान ठेवणार हा महत्वपूर्ण इरादा मात्र मनामुळे बाळगतोय मंदार नारोजी. डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर भरकटलेला चेंडू स्वेर घोषित होतोय. स्वेरच्या स्वरूपात एकेरी धाव प्राप्त होते ती मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघाला. धावफलक पोचते ते मात्र 24 धावा. साईराज परब आपल्या गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर भरकटलेला चेंडू स्वेर घोषित होतोय गोलंदाजाला. गोलंदाजीसाठी जी मर्यादा आहे त्या मर्यादेचे उल्लंघन करतोय गोलंदाज. परिणामतः एकेरी धावेसाठी दंडित केलं जातंय. साईराज परबला एकेरी धाव बहाल होते ती मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघाला. धावफलक पोहोचते ते मात्र 25 धावा. सुंदर
फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करतोय तो मात्र मंदार नारोजी आणि साथ देतोय तो मात्र संघाचा कर्णधार तन्मय पडवळ. समयोचित खेळी पाहावयास मिळते दोन्ही फलंदाजा दरम्यान. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू स्वैर घोषित होतोय. कुठेतरी मंदार नारोजी मात्र विस्फोटक खेळीने गोलंदाजीची लेंथ बिघडवतोय. साईराज परब कुठेतरी आपला आत्मविश्वास गमावलेला दिसतो. या ठिकाणी वारंवार स्वैर चेंडू फेकतोय. मित्रांनो, छत्री पावसाला रोखू शकत नाही, परंतु पुन्हा एकदा मंदार नारोजी क्रिकेटमधील अत्युच्च दर्जाचा फटका खेळतोय. स्ट्रेट डावचा फटका. 6 धावेसाठी चेंडू जातोय. या 6 धावेनिशी धावफलक वाढते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 32 धावा. मित्रांनो, छत्री पावसाला रोखू शकत नाही, परंतु पावसामध्ये राहण्याचं धाडस देते ती छत्री. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देतो तो आत्मविश्वास. आणि त्याच कणखर आत्मविश्वासानिशी मंदार नारोजी मात्र तडफदार खेळ साकारतोय. प्रतिस्पर्धी संघासमोर एक तगड आव्हान उभं करणार हा इरादा मात्र मनाची बाळगत हुकमी एक्क्याप्रमाणे टिचून कामगिरीचा प्रात्यक्षिक सादर करतो तो मात्र मंदार नारोजी. पुन्हा एकदा साईराज परब आपल्या गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा मंदार नारोजी घोकचा फटका खेळावा हा प्रयत्न फसतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. शॉट ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. स्वप्नील मांजरेकर मात्र चेंडूचं रक्षण करतोय. तोवर एकेरी धाव सफल ठरली. या एकेरी धावीच्या सहाय्याने धावफलक वाढते. धावसंख्या पोचली ती मात्र 33 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. हे षटक मात्र काहीसं महागडं ठरलं. ते मात्र साईराज परबचं. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 गडी बाद करत 3 धावा दिल्या होत्या त्या साईराज परबने. हे षटक मात्र काहीसं महागडं ठरतंय आणि नवदुर्गा वॉरियर्स संघासाठी मात्र लाभदायक ठरते ते हे षटक साईराज परबचं. शॉट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू तन्मय पडवळ थर्ड मॅनच्या दिशेने स्टेअर करतोय. एकेरी धाव सफल ठरली. या एकेरी धावीच्या सहाय्याने धावफलक बदलते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 34 धावा. तर 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नवदुर्गा वॉरियर्स संघ 34 धावा जमवतोय. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं ते मात्र मंदार नारोजी याने. मित्रांनो, आकाशात भरारी घेण्यासाठी अंगात ताकद असावी लागते. आकाशात भरारी घेण्यासाठी अंगात ताकद असावी लागते आणि लढवय्या प्रवृत्ती धारण करण्यासाठी अंगात लढवय्या प्रवृत्ती असावी लागते. आणि तीच लढवय्या प्रवृत्ती मंदार नारोजी सादर करतोय आणि आपल्या संघाचं धावफलक वाढवतोय. यानंतर समालोचनासाठी जोतील आमचे सहकारी रोहित जभोने सर. हॅलो, यानंतर अजून एक सामना व्हायचा आहे. जरा फास्ट घ्या पंच. धन्यवाद विवेक आडारकर. तो इस बीच दूसरे दिन का ये 5वां मुकाबला नवदुर्गा वॉरियर्स वर्सेस बीपीएस सुकटनवाड़ी के बीच में. तो अभी तक 3 ओवर का खेल समाप्त, यानी कि 18 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और स्कोर 34 रन के ऊपर. अभी तक अच्छी बल्लेबाजी कहने पड़ेगी मंदार नारोजी और तन्मय पडवळ के बीच में. तो 4था ओवर का खेल शुरू होता हुआ गेंदबाजी के ऊपर स्वप्निल मांजरेकर, जो कि अपने कोटे में से ये पहला और इनिंग का 4था ओवर लेकर स्वप्निल स्क्रीन के ऊपर. मानसेश्वर एंड की ओर से स्ट्राइक के ऊपर तन्मय. पहली गेंद लेकर इस बार बड़े रनअप के साथ स्वप्निल मांजरेकर. पहली गेंद जरूर हेलीकॉप्टर शॉट खेलना चाहते थे. अच्छी बल्लेबाजी कहने पड़े, वहां पे मिस फील्डिंग हुई. तब तक दोनों खिलाड़ी 2 रन के साथ क्रीज में वापस. इस दुक्के के साथ देखा जाए तो स्कोर में बदलाव 36 रन के ऊपर.
36 लॉस ऑफ 1 विकेट। जरूर पहला विकेट गिरा था भक्तियस सालगावकर। तो दूसरी गेंद लेकर स्वप्निल, शॉर्ट गेंद फुल करना चाहते थे लेकिन बल्ले का अंधूरी किनारा लगा, वहां पे खिलाड़ी तैनात है लेकिन दूसरे रन के लिए लौट चुके दोनों खिलाड़ी। फिर से एक बार दूसरी गेंद के ऊपर 2 रन, इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 38 रन के ऊपर। जरूर देखा जाए तो नवदुर्गा वॉरियर्स टीम का यह तीसरा मुकाबला। शॉर्ट गेंद इस बार जरूर फुल कर दिया है, जब तक खिलाड़ी पहुंचता तब तक गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का 6 रन का इशारा, यानी कि ये तन्मय के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का, और इस छक्के के साथ स्कोर में बदलाव 44 रन, 44 लॉस ऑफ 1 विकेट। अभी तक अच्छी बल्लेबाजी चल रही दोनों बल्लेबाज के बीच में, अभी तक अच्छी पार्टनरशिप चल रही है नवदुर्गा वॉरियर्स टीम के लिए। अगली गेंद लेकर फिर से एक बार स्वप्निल, हल्के हाथों से खेलना चाहते थे, वहां पे स्लिप तैनात था, रन आउट का मौका बन सकता था। अच्छा प्रयास कहना पड़ेगा, लेकिन अंपायर की ओर हम जरूर देखेंगे। अपील तो हो चुके हैं, जरूर थर्ड अंपायर के ऊपर अभी जिम्मेदारी रहेगी। तो रनआउट के रूप में यह दूसरा विकेट गिरता हुआ तन्मय पड़वल बैक टू पवेलियन। चवालीस रन के ऊपर यह दूसरा विकेट गिरता हुआ अच्छा कमबैक कहना पड़ेगा, जो साझेदारी बन रही थी। एक अच्छी पार्टनरशिप कहने पड़ेगी इस दोनों बल्लेबाज के बीच में चल रही थी। वापस लौट चुके रन आउट के रूप में तन्मय, यह दूसरा विकेट गिरता हुआ नवदुर्गा वॉरियर्स टीम का 44 रन के ऊपर। नया बल्लेबाज जयराम परब हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से बीच मैदान में अच्छी बल्लेबाजी अभी तक हो रही थी और रन आउट के रूप में यह दूसरा विकेट। स्ट्राइक के ऊपर दिखेंगे मंदार नारोजी और उनके साथ में जयराम परब। चौथा ओवर चलता हुआ, जरूर तो इस ओवर में देखा जाए तो 4 गेंद के ऊपर 10 रन बन चुके हैं और एक रनआउट के रूप में तन्मय वापस लौट चुके हैं। तो अगली गेंद लेकर फिर से एक बार स्वप्निल मांद्रेकर, स्क्रीन के ऊपर दिखेंगे मंदार नारोजी। बल्ले का अंदूरी किनारा लगा, वहां पे खिलाड़ी तैनात, एक सिंगल बनेगा
और सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 45 रन। स्ट्राइक के ऊपर जयराम परब। दोनों टीम का ये तीसरा मुकाबला चल रहा है, नवदुर्गा वॉरियर्स वर्सेस बीपीएस सुकटनवाड़ी। इसके बाद और एक अंतिम मुकाबला होगा ओमकार आडारी वर्सेस जय मानसेश्वर के बीच में। फील्डिंग में बदलाव दिख रहा है। स्ट्राइक के ऊपर जयराम परम और एक चौथे ओवर की आखिरी गेंद लेकर स्वप्निल मांद्रेकर। हल्के हाथों से खेल दिया, सिंगल बनेगा, दूसरे रन की कोई जरूरत नहीं है। चौथे ओवर का खेल समाप्त। एक सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 46 रन के ऊपर। जल्द से जल्द मुकाबला शुरू किए। इसके बाद और एक आखिरी मुकाबला होने वाला है इस मैदान में। टीम मीटिंग की जरूरत नहीं इस बार, क्योंकि एक और मुकाबला होने वाला है। जल्द से जल्द मुकाबला शुरू किया जाए। अंपायर के ऊपर जिम्मेदारी रहेगी। अभी भी 12 गेंदों का खेल बाकी, यानी कि 4 ओवर का 26 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 46 रन स्कोर बुक के ऊपर। तो गेंदबाजी के लिए तेजस जूलेकर टीम के खुद कप्तान हमारे कमेंट्री बॉक्स के स्क्रीन के ऊपर दिखाई देंगे। 12 गेंदों का खेल बाकी, 46 रन। विकेट कीपर देखा जाए तो इस बार स्वप्निल मांद्रेकर। जरूर फील्डिंग में बदलाव दिखता हुआ। स्ट्राइक के ऊपर जयराम परब। जरूर अपने कोटे में से पहला और इस इनिंग का 5वां ओवर। शॉर्ट गेंद इस बार जरूर फुल कर दिया है। 2 खिलाड़ी तो गेंद के पीछे दौड़ रहे, लेकिन तब तक शंकर परब गेंद को आते पकड़ते फील्ड करते। एक सिंगल बनेगा। एक सिंगल के साथ देखा तो स्कोर में बदलाव 47 रन, 47 लॉस ऑफ 2 विकेट। स्ट्राइक के ऊपर अभी मंदार नारोजी। अभी तक देखा जाए तो मंदार के बल्ले से 3 तो छक्के आ चुका है। 22 रन के ऊपर बल्लेबाजी करता हुआ मंदार। जरूर अपने टीम के लिए अच्छी बल्लेबाजी। तो अगली गेंद लेकर तेजस। शॉर्ट गेंद इस बार जरूर चकमाती हुई गेंद थी, लेकिन प्रयास करना चाहिए था। उधर प्रणय गौंडे को मौका बना था। जरूर एक सिंगल बनेगा। 48 रन लॉस ऑफ 2 विकेट। प्रणय को मौका बना था, इस कैच के ऊपर आना था, क्योंकि अभी तक मंदार की अच्छी बल्लेबाजी चल रही है। दो गेंदों का खेल समाप्त। स्ट्राइक के ऊपर जयराम परब 2 रन के ऊपर बल्लेबाजी करता हुआ। शॉर्ट गेंद फिर से एक बार फुल कर दिया है। यहां भी मौका बन सकता था। तब तक दोनों खिलाड़ी 1 रन के साथ क्रीज में वापस। 49 रन। लगातार 3 गेंद के ऊपर 3 सिंगल, यानी कि 3 गेंद के ऊपर एक तो छक्का आना चाहिए। मंदार के पास क्षमता है। अभी तक उसके बल्ले से 3 तो छक्के आ चुके हैं। अगली गेंद लेकर तेजस। जरूर धीमी गति वाली गेंद डाली थी। फॉलो थ्रू में कैच लपकने की कोशिश की थी इस बार तेजस ने, लेकिन एक मौका बना मंदार को और एक सिंगल के साथ 50 रन बन चुका है इस बार नवदुर्गा वॉरियर्स टीम के। अभी तक 25 रन के ऊपर बल्लेबाजी करता हुआ मंदार नारोजी अपने टीम के लिए, और जयराम परब 2 रन के ऊपर। इस बार जरूर डॉट गेंद कहने पड़ेगी। बल्ला तो जरूर घुमाया था, लेकिन रफ्तार वाली गेंद डाली थी इस बार तेजस ने। 5 गेंदों का खेल समाप्त 5वें ओवर का। आखिरी 1 गेंद का खेल बाकी। फिर से एक बार बल्ला घुमाया, पैर को छूती हुई गेंद गई।
तब तक अंपायर का लेग बाय का इशारा, एक रन बनेगा 51। 5 ओवर का खेल समाप्त, 30 गेंदों का, 51 रन, लॉस ऑफ 2 विकेट। पहले देखा जाए तो सस्ते में भक्ति सालगांवकर कैच आउट हुए थे, वहां पे गेंदबाज साईराज ने कैच लपक लिया था और दूसरा विकेट गिरा रनआउट के रूप में तन्मय पड़वल। जरूर उसके बल्ले से एक छक्का तो दिखाई था। जरूर जल्द से जल्द मुकाबला स्टार्ट किया जाए, अंपायर के ऊपर जिम्मेदारी रहेगी क्योंकि इसके बाद और एक मुकाबला होने वाला है आज के दिन का। दोनों टीम के कप्तान को भी आखिरी ओवर यानी कि 6 गेंदों का खेल बाकी। गेंदबाजी के लिए शंकर परब, स्ट्राइक के ऊपर जयराम परब। 2 परब के बीच में ये मैच चल रही है और पिच गेंद जरूर डाली, बल्ला तो जरूर घुमाया, दूसरे रन का प्रयास हो सकता है। मंदार तो लौट चुका है, जब तक थ्रो आता तब तक दोनों खिलाड़ी क्रीज में वापस। इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 53 रन, 53। 5 गेंदों का खेल बाकी, ये 6ठे ओवर का। स्ट्राइक के ऊपर जयराम परब अभी तक 5 रन के ऊपर बल्लेबाजी करता हुआ अपने टीम के लिए। अगली गेंद, इस बार जरूर बड़ा शॉट खेला है, वहां पे खिलाड़ी तैनात है, कवर की दिशा में तेजस जू लेकर आते, गेंद को पकड़ते, फील्ड करते, फिर से एक बार 2 रन का प्रयास। तीसरे रन के लिए लौट चुके थे लेकिन मना कर दिया इस बार जयराम परब ने। इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 55 रन, 55। चार गेंदों का खेल बाकी। अगली गेंद लेकर शंकर, इस बार जरूर तो बड़ा शॉट खेला है लेकिन खिलाड़ी तैनात था, वहां पे खिलाड़ी तैनात था एलेक्स। कैच तो अच्छा लिया लेकिन थर्ड अंपायर के पास डिसीजन जाएगा। थर्ड अंपायर के पास डिसीजन पहुंचा है। स्टॉप सिग्नल तो अंपायर का जरूर विकेट का दिखा रहा है। थर्ड अंपायर के पास डिसीजन तो पहुंचा है लेकिन अंपायर ने स्टॉप सिग्नल विकेट का बताया है, लेकिन अच्छा कैच कहना पड़ेगा अभी तक। इधर विकेट होगा तो इस टूर्नामेंट का सबसे अच्छा कैच कहना पड़ेगा। छलांग तो जरूर अच्छी लगाई थी, उछाल के साथ दूसरे प्रयास में कैच लिया था लेकिन अंपायर ने थर्ड अंपायर के पास डिसीजन दिया है। स्टॉप सिग्नल तो विकेट का दिखा रहा है था अंपायर के ऊपर से। तो विकेट गिरता हुआ अच्छा कैच कहना पड़ेगा, तालियां होनी चाहिए एलेक्स के लिए, जरूर एक अच्छा कैच। और तीसरा विकेट गिरता हुआ वो भी जयराम परब के रूप में। उत्कृष्ट असा झेल पकडलाय तो एलेक्स फर्नांडिस याने, त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय एल्विस अल्मेडा यांच्याकडून, धन्यवाद। 55 रन के ऊपर ये तीसरा विकेट जयराम परब का। बीच मैदान में नया खिलाड़ी बल्ला लेकर 55 रन, 55, लॉस ऑफ 3 विकेट। तो नया बल्लेबाज सिद्धांत गवंडे, मैन फ्रॉम गवंडीवाड़ा, स्ट्राइक के ऊपर दिखेंगे
गेंदबाजी के लिए शंकर। इस बार बड़ा शॉट तो खेला है, काफी ऊपर गई है गेंद। गेंद के नीचे देखो खिलाड़ी कप्तान तेजस आता, कैच को लपकता। ये चौथा विकेट का पतंग सिद्धांत के रूप में 55 रन के ऊपर ये चौथा विकेट गिरता हुआ। सिद्धांत बैक टू पवेलियन। लगातार 2 गेंद के ऊपर 2 विकेट, यानी कि हैट्रिक का मौका बन सकता है। पहले दिन में हैट्रिक मिली थी इलियस आलमेडा की ओर से, उसके बाद दूसरा हैट्रिक हुआ था गौरव नारोजी की ओर से। आज के दिन में तीसरा हैट्रिक हुआ था प्रतीक गवंडे की ओर से। चौथा हैट्रिक बन सकता है क्योंकि 2 गेंद के ऊपर 2 विकेट मिल चुके हैं। इस बार शंकर परब को हैट्रिक का मौका। और स्ट्राइक के ऊपर पप्या नवार, जो अच्छे विकेट कीपर माने जाते हुए मंगलदीप भेड़मा की ओर से। 2 गेंदों का खेल बाकी, हैट्रिक का मौका। स्ट्राइक के ऊपर पप्या जरूर प्रयास कर सकते हैं। बड़ा शॉट खेलना चाहते थे, रनआउट का मौका बन सकता है और रनआउट के रूप में ये जरूर एक बाई के रूप में 1 रन मिलेगा। जरूर गेंद तो लगाई थी लेकिन बेस नहीं गिर गई, इसलिए मौका मिला पप्या नवार को। 56 रन। आखिरी गेंद पहले इनिंग की। स्ट्राइक के ऊपर मंदार नारोजी। बड़ा शॉट खेला है लेकिन खिलाड़ी तैनात है एलेक्स। अच्छा कैच कहना पड़ेगा। इस ओवर में अभी तक 3 विकेट गिर चुके हैं, तो जीतने के लिए 6 ओवर में 57 रनों का लक्ष्य रखता हुआ नवदुर्गा वॉरियर्स टीम पहले बल्लेबाजी करता हुआ बीपीएस सुकटनवाली टीम के सामने 36 गेंदों में 57 रनों की जरूरत। तो सेकंड इनिंग का हाल बताने के लिए मैं जरूर बुलाना चाहता हूं मेरे साथी कमेंटेटर सुमित कालसेकर को।
हॅलो. धन्यवाद रोहित. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5 मैदानात रंगतो आणि हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा नॉकआउट सामना. दोन्ही संघ एक एक सामने विजयी ठरले 2 सामन्यामधून आणि दोन्ही संघांचा साखळी फेरीतील हा अंतिम सामना. जय मानसेश्वर आणि ओमकार आडारी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. नाणेफेक होईल. जय मानसेश्वर आणि ओमकार आडारी लगेच या. प्रतीक गवंडे आणि दिनेश पेडणेकर. विनंती असेल फास्ट क्रिकेट खेळा. यानंतर अजून एक सामना आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. स्ट्राइकिंग एंडवरती साईराज हा बॅटर आणि त्याच्या बरोबरीला युवराज नॉन स्ट्राइकिंग एंडवरती. आणि या डावाची सुरुवात करण्यासाठी संघाचा कर्णधार तन्मय गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू खोदून काढला. इनसाइड आउटचा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल मिडऑफचा तोपर्यंत या चेंडूवरती मिळतील 2 धावा. चांगले क्षेत्ररक्षण मंदारचं देखील, कारण चेंडू देखील अगदी वेगात गतीने ट्रॅव्हल करत असते सीमारेषे नजदीक. आणि त्या चेंडूवरती फक्त मिळाल्या 2 धावा साईराजची याला. आणि या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येचा अकाउंट धावपलकावरती ओपन झालंय. मागील सामना अगदी 37 धावांचा डिफेंड केला नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाने. 37 धावा रोखत असताना विजय पहिला मिळवला आणि त्यानंतर लगेचच हा सामना त्यांचा. यावेळी चांगला फटका खोदून काढलाय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव जरूर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता बॅटर युवराजाचा, परंतु बेल फक्त 1 धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र 3 धावा धावपलकावर. क्षेत्ररक्षणाचा विचार केला. ऑनसाईडला 1 क्षेत्ररक्षक. डीप काव कॉर्नर राईट हँडर बॅटरसाठी आणि ऑफसाईडला वाईडिश लॉंग ऑफला 1 तैनात केला जातोय. फटका सुंदर खेळ आहे. थ्रू द एक्स्ट्रा कव्हर फटका खेळ. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मंदारचं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी थोडीशी ढिलाईने. चांगले क्रिकेट मैदानात संयम दाखवत असताना अगदी सावध सुरुवात बीपीएस क्रिकेट संघाकडून. सांघिक धावसंख्या 5 धावा धावपलकावर. दोन्ही संघासाठी हा महत्त्वाचा सामना. दोन्ही संघ आतापर्यंत 1-1 सामना विजयी ठरला आणि त्याचमुळे हा सामना जो विजेता संघ ठरेल तो नक्कीच पुढील फेरीत प्रवेश करेल. आणि त्यासाठीच प्रयत्न दोन्ही संघर्ष करत आहेत. दोन्ही संघर्ष कष्ट देखील घेत आहेत. 57 धावा रोखायच्या आहेत एका संघाला आणि दुसऱ्या बाजूने 57 धावा करायच्या आहेत. फुल टॉस चेंडू फटका मिस टायमिंग झालाय. डीप कावकोळच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय. क्षेत्ररक्षकाची खराब क्षेत्ररक्षण ढिलाई पाहायला मिळाली. याचाच कच्चा दुवा हिरावत असताना 2 धावा या चेंडूवरती. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली बिमरसाठी. द वेस्ट हाईटच्या वरती चेंडू आहे की फुलटॉस चेंडू. बिमरसाठी मागणी तिसऱ्या पंचांकडे. आतापर्यंत चांगलं लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून सुंदर कॅमेरावर सुशांत आणि सुदर्शन तांबे यांच्याकडून देखील पाहायला मिळाले या पूर्ण स्पर्धेदरम्यान. बिमर चेंडू असेल. नोचा इशारा तिसऱ्या पंचांकडून आणि त्याचमुळे नो बरोबरच येईल. फ्री हिट देखील चेंडू. 3 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या 3 धावाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 8 धावा. द वेस्ट हाईटच्या देखील वरती हा चेंडू आणि त्याचमुळे पंचांचा इशारा. नो चेंडूचा तिसऱ्या पंचांकडे मागणी आणि नोचा इशारा. फ्री हिटचा चेंडू स्ट्राइक एंडवरती. सायराज हा बॅटर असेल. आडव्या बॅटने फटका खेळा. मिस टायमिंग झाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाकडे. चेंडूचा प्रवास झेल तर पकडण्यात आले परंतु मेल 1 धाव करण्यात. फ्री हिटचा चेंडू त्यामुळे फलंदाज नाबाद मिळाले 1 धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता मात्र 9 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक तन्मय पडवळ गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट.
शॉर्ट चेंडू पुल केला ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूने उंची प्राप्त केली परंतु अंतर कापू शकला नाही. ताकद अपुरी पडली. पुन्हा एकदा या फटक्या मागे चांगल्या झेल कमालीचं झेल डे मिड विकेटला सूरज पालव याच्याकडून. युवराज माघारे परतेल. पहिला धक्का बसतोय. साईराज हा बॅटर माघारे परतोय. पहिला धक्का बसलाय. बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 9 धावा धावफलकावर. विनंती असेल दोन्ही संघांना फास्ट क्रिकेट खेळा कारण यानंतर अजून एक सामना बाकी आहे आजच्या दिवसातील साखळी फेरीतील आणि तो देखील सामना खूप महत्त्वाचा 5 षटकाचा सामना यानंतरचा असेल. जय मानसीसोबत क्रिकेट संघ टॉस विन होतोय आणि निर्णय बॅटिंग करण्याचा घेतोय. 1 षटक फक्त पॉवर प्लेचा असेल. 4 गोलंदाजाचा वापर केला जाईल याची देखील नोंद दोन्ही संघ घ्या. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला स्ट्राईक एंडवरती स्वप्नील मांजरेकर. बड्डे बॉय स्ट्राईक एंडवरती स्वप्नील मांजरेकर. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव बरीच मोठी स्पर्धा देखील खेळलाय हा खेळाडू आणि तोच अनुभव या सामन्यादरम्यान दाखवावा लागेल संघासाठी कारण संघ जर पाहिला तर थोडासा अडचणीत आणि महत्त्वपूर्ण सामना देखील संघासाठी. फुल टॉस चेंडू कव्हरला फटका खेळा. क्षेत्ररक्षक डीप तैनात होता परंतु थोडंसं आउटफील्ड करा. दुहेरी धावसंख्येकडे दोन्ही फलंदाजी पावले वळली आणि जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत या 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. धावफलकावरती 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नेल्सन आकडा या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 57 धावांचा पाठलाग करत असताना बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघ या महत्त्वाच्या लढतीत. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा उभादाणा मित्रमंडळ आयोजित उभादाणा प्रीमियर लीग 2024 6वं पर्व या स्पर्धेचा आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 5वा रंगतोय. एका बाजूने बीपीएस सुकटनवाडी क्रिकेट संघ ज्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघ नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाने 6 षटकादरम्यान बनवल्या 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष्य उभारलंय आणि त्याच 57 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही येणारे 5 षटक आणि 46 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती मंदार नारोजी ज्याने पहिल्या डावामध्ये 25 धावांची बहारदार खेळी केली. 3 षटकार मंदारच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि ती महत्त्वपूर्ण खेळी संघाच्या धावसंख्येला अगदी आकार देणारे पाहायला मिळाले आणि त्यानंतर या दुसऱ्या डावादरम्यान महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन संघातर्फे मंदार नारोजी हा गोलंदाज सज्ज होता. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल बॅटर युवराज पहिला चेंडू फेस करण्यासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू हुकचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून आलाय स्क्वेअर लेग पर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. थोडीशी ढिलाई फेकीत पाहायला मिळाले. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण झाल्या त्या चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 13 धावा या धावफलकावर. मिड विकेट वरून स्क्वेअर लेग पर्यंतचं अंतर कापत असताना महत्त्वाच्या 2 धावा रोखल्या परंतु थोडीशी ढिलाई फेकीत पाहायला मिळाले. याचाच कच्चा दुवा दुहेरी धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केला. सांघिक धावसंख्या देखील 13 या आकड्यावरती 57 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना लोअर फुल टॉस चेंडू समोर खेळाय. स्टेट डाऊन डे ग्राउंड फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. युवराजच्या बॅटमधून दमदार असरदार चौकार गोलंदाज मंदारच्या विरोधात. लोअर फुल टॉस चेंडू स्टेट डाऊन डे ग्राउंडचा फटका सरळ बॅटने अगदी सेफेस्ट फटका. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता परंतु खराब क्षेत्ररक्षण ढिलाई क्षेत्ररक्षकाची आणि मिळाल्या 4 धावा चौकार मिळालाय. युवराज या बॅटरला सांघिक धावसंख्या 17 धावा या धावफलकावरती. 57 धावांचा पाठलाग करतोय. दुसरा पॉवर प्लेचा षटक आणि या पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न देखील बॅटर युवराज करताना पाहायला मिळतो या सामन्यादरम्यान. चांगला चेंडू अगदी हलक्या हाताने स्टिअर केला. शॉर्ट लेगला चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक पोहोचलाय जरूर परंतु अगदी चातुर्य दाखवलं दोन्ही फलंदाजाने. कॉलिंग चांगले निघाले. सिंगल कंप्लीट केले या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावर. क्षेत्ररक्षणात वारंवार थोडंसं खराब क्षेत्ररक्षण नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाकडून महत्त्वाच्या 1-2 धावा रोखाव्या लागतील तरच समोरच्या संघावरती दबाव निर्माण होईल.
आणि त्या दबावात विकेट मिळेल, परंतु आतापर्यंत क्षेत्ररक्षणात थोडासा कमी पाहायला मिळतोय नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघ. सातत्याने जर पाहिलं तर ढिलाई क्षेत्ररक्षकांची आणि परिणामी प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज अगदी बोनस स्वरूपाच्या धावा मिळवताना पाहायला मिळत आहेत. यावेळी स्विचिटचा फटका, शॉर्ट कव्हरला झेलची देखील संधी, हाफ चान्सेस होता परंतु तो देखील गमावला जातोय. 2 धावा मिळतील स्वप्नील मांजरेकर याला. स्विचिटचा फटका, मिस टायमिंग जरूर झाला होता परंतु 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 20 धावा. प्रयत्न फलंदाजांचे आक्रमकरित्या फलंदाजी करण्याचे, कारण 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या बाजून जर पाहिलं तर सातत्याने अगदी वारंवार थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षकांची. हाफ चान्स होता, शॉर्ट कव्हरला झेलची संधी देखील होती परंतु संधी गमावली आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती स्वप्नील. फुलटॉस चेंडू, मिस टायमिंग फटका, स्क्वेअर लेगला चेंडूचा पुन्हा एकदा प्रवास. एकेरी धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय, बॅकअप चांगले निघाले आणि पुन्हा एकदा ढिलाई क्षेत्ररक्षकांची. थ्रो अगदी वेगात गतीने बॅकअप 3 क्षेत्ररक्षकांचं आणि तिन्ही क्षेत्ररक्षक बॅकअप करत असताना अपयशी ठरलेत. 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 22 धावा धावपलकावर. आत्मविश्वास जर पाहिला तर थोडासा ढासळताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकांचा. सातत्याने आणि वारंवार ढिलाई क्षेत्ररक्षकांची प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज अगदी बोनसच्या धावा मात्र मिळवताना पाहायला मिळत आहेत. 57 धावसंख्येचा पाठलाग सफलतापूर्वक करताना मैदानात पाहायला मिळत आहेत. याही वेळी अगदी सन्मानजनक फटका, दिशा दिली चेंडूला, सिले पॉइंटला चेंडूचा प्रवास. एकेरी धाव अंतिम चेंडूवरती मिळेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 23 धावा या धावपलकावरती. पाठलाग 57 धावसंख्येच्या लक्ष्याचा करतोय मैदानात BPS सुकटानवाडी क्रिकेट संघ. येणारे राहिले 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 23 धावा, 57 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात थोडासा संयम दाखवला. समोरच्या चांगल्या भेदक 2 षटक. हॅलो 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 तिसरे हॅलो हॅलो तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळ आहे, मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा संधी गमावली. क्रिकेटमध्ये संध्या खूप मिळतात परंतु इथे जर पाहिलं तर प्रत्येक षटकादरम्यान प्रत्येक चेंडूवरती संधी मिळाली नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघांच्या क्षेत्ररक्षकांना, परंतु प्रत्येक संधी गमावली गेली. सिंगल मिळाले. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 24 धावा. तिसरं षटक, सेकंड स्पेल, गोलंदाजी मार्कवरती राईट ओव्हर द विकेट तन्मय पाहायला मिळतोय. यावेळी फटका इनसाइड आउट खेळा, थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक झेलचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दोन्ही फलंदाजाकडून आणि 2 धावा मिळतील या चेंडूवरती. मिस टायमिंग फटका युवराजचा, त्यानंतर झेल घेण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला सर्व संध्या गमावल्या गेल्या आणि 2 धावा मिळत आहेत युवराजच्या बॅटरला. सांघिक धावसंख्या 26 या आकड्यावरती. चांगले क्रिकेट संयम दाखवत असताना अगदी सिंगल डबल मैदानात कंप्लीट केल्या जातात आणि 57 धावांचा पाठलाग देखील यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न मैदानात. आडव्या बॅटने फटका दुरून खेळ्या, मिस टायमिंग फटका, ऑनसाईडला फटका, मिड विकेटला निघालाय चेंडू. 1 धाव मिळाल्या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 27 धावा धावपलकावर. प्रयत्न चालू आहेत युवराजचे देखील मोठे फटके खेळायचे परंतु समोरून देखील तन्मय पडवा अगदी आपली कल्पक बुद्धी वापर करत असताना धीम्या गतीचे चेंडू, आउटकटर चेंडू, वेगवान चेंडू मैदानात फेकताना पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू, स्कटचा सुंदर फटका, नजाकत भरा फटका, डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू चालला. एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. स्वप्नील मांजरेकर याच्या बॅड मधून अगदी बॅकफुटवरती जात असताना जागा बनवून फटका खेळा, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप कव्हर पॉइंटला. आणि स्वप्नील मांजरेकर याचा देखील हा फेवरेट फटका, ट्रेडमार्क शॉट, डीप कव्हर पॉइंटला चौकार मिळालाय. चौकारने सांघिक धावसंख्या देखील 31 या आकड्यावरती. 57 धावांचा पाठलाग, आज बड्डे देखील त्यांचा आणि चांगली फटकेबाजी मैदानात. स्क्वेअर ऑफ द विकेट सोपा फटका नसतो,
कटचा फटका, परंतु तो कठीण फटका सोप्यारित्या पद्धतीने खेळलाय. याही वेळी शॉर्ट चेंडू, कटचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप कव्हरला खेळ्या. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न जरूर होता झेल घेण्याचा, परंतु थोडासा चेंडू पासून दूर राहिला. एक धाव मिळेल या चेंडूवरती स्वप्नील याला आणि एकेरी धावेने सागेक धावसंख्या आता मात्र 32 धावा धावफलकावरती. पाटलाक 57 धावांचा, अजूनही 25 धावांची आवश्यकता. दुसऱ्या बाजूने युवराज प्रयत्न करतोय आक्रमण करण्याचा, कारण एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट खेळणं देखील तेवढंच महत्त्वाचं जेवढं संयम बाळगलाय. याही वेळी चांगला फटका पुन्हा एकदा खेळाय. कव्हरला चेंडूचा प्रवास, एक धाव तर पुढे झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल मैदानात आणि 2 धावा या चेंडूवरती युवराजच्या बॅटमधून. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल, त्याचबरोबर चौकार देखील मिळाले. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पाटलाक 57 धावांचा, येणारे राहिलेत 18 चेंडू. 3 षटकादरम्यान अजूनही विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आणि या 18 चेंडूवरती 23 धावाचा पाटलाक हीच जोडी करेल काय की विकेट मिळवलं जाईल आणि पुन्हा कमबॅक करेल नवदुर्गा वॉरियर्स क्रिकेट संघ, हे सांगण्यासाठी आणि हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती बदल असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळले जातील योगेश परब. चौतीस धावा धावफलकावर. धन्यवाद सुबेत. एक गडी बाद 34. सुंदर या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला. मैदानावर आपण खेळतोय तो संघ BPS टोर्नामेंट क्रिकेट संघ या मैदानावर. स्विच हिटचा एक देखणारा फटका पाहायला मिळतोय आणि मैदानामध्ये सुरेख क्षेत्ररक्षणाचा निर्वाळा पाहायला मिळतोय. स्वप्नील मांजरेकरची लढत या मैदानावर. धावची होतोय की काय स्वप्नील मांजरेकर या मैदानावर. धोक्याची घंटी वाजली या मैदानावर आणि धावचीच्या स्वरूपात मैदानातून बाहेर निघालाय स्वप्नील मांजरेकर. सांघिक धावफलकावर आपण बघतोय एकेरी या धावसंख्येनं 35 धावा धावफलकावर. फटका सुरेख होता. धाव घेण्यासाठी चुकलेला कॉल हा मैदानावर आपण पाहिलाय आणि चुकलेला कॉल या मैदानावर स्वप्नील मांजरेकरला नमस्कार काढलाय. सुंदर या ठिकाणी प्रंबल झाला पहिल्या प्रयत्नात. परतीची फेक अतिशय सुरेख पद्धतीची शेवटच्या क्षणापर्यंत ताकद ही मैदानावर आपण बघितली आहे मंदारची आणि धावचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागलाय. तेजस जोलेकर मैदानामध्ये पाऊल टाकतोय. समीकरण येणाऱ्या कालखंडामध्ये येणाऱ्या चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 22 धावा समीकरण आहे. 35 धावा धावफलकावर. प्रथमेश नवारामच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आज मॅच मध्ये आहे तो पूर्ण. संध्याकाळची 17 मुलाखत होईल प्रथमेशची. पण येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने तगडा खेळाडूंना मैदानावर पावलं टाकले आहेत. युवराज नाईक मैदानावर सैरावैरा करून सोडले. जयराम परब मॅम फ्रॉम वडकोल फिरकीचा जादूगार सज्ज झालाय. तेजस जोलेकर स्ट्राईकला. पहिला चेंडू या मैदानावर. सुंदर फटका टोलवलाय. चेंडू या मैदानावर 6 धावांसाठी. खराब चेंडू या मैदानावर. खराब चेंडूवर आल्या आल्या आक्रमण केलंय. 41 धावा धावफलकावर. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात जयराम परब हल्ला बोल केलाय मैदानावर. कव्हरच्या इशाऱ्यात सुंदर नेत्रदीपक फटका गॅप शोधून काढली मैदानावर. शर्यत या मैदानावर 2 खेळाडूंची झुंज आणि सुंदर अनमिटमिटकेड एकेरी धावसंख्येची पाऊलं ही मैदानावर दुहेरी धावसंख्येकडे. सुंदर परतीची पैकी वाखांड चुकी तन्मय पडवळची आणि या 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 43 धावफलकावर. षटक क्रमांक
चौथ्या प्रगतीपथावर जयरामवर हल्लाबोल केला मैदानावर धावचीच्या स्वरूपात स्वप्नील मांजरेकर माघारी परतला आणि युवराज मैदानावर खेळतोय 9 चेंडू 17 धावा पुढे सरसवत्या मैदानावर सुंदर हलक्या हाताने खेळलाय 32 साळगावकर स्क्रीनवर आलाय परतीची बेक करेपर्यंत एकेरी धावसंख्या आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 44 धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त जयराम सज्ज आलाय गती परिवर्तन या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालंय सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी फिरकीची गोलंदाजीने नवदीप खेळाडूला नाचवलंय मैदानावर 44 धावफलकावर शेवटचा सामना असेल या मैदानावर जय मानशेश्वर विपक्ष गती परिवर्तन या मैदानावर कोलवटप्पा चेंडू आपण पाहिलाय सलगचे 2 चेंडू हे निर्धाव गेले तेजस सुलेकरनं स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी ठेवली आहे येणारे चेंडू असतील 12 चेंडू 13 धावा हे समीकरण आहे आणि आजच्या जो ते लक फॅक्टर संघ म्हणून ज्याच्याकडे नजर आहेत तो मात्र या मैदानावर लढत करतो एका बाजूनं या 13 धावसंख्येपासून बचाव करेल की प्रतिस्पर्धी संघाचा तेजस जोलेकर सामना समाप्त करेल हे मात्र आलेली वेळ आलेला काळ ठरवतोय त्यानंतर ओमकार आडारी विपक्ष जय मानशेश्वर टॉस विन झाला प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे प्रतिस्पर्धी संघाला या मैदानावर 5 षटकांचा जो सामना असेल 1 षटक हे अनिवार्य पॉवरप्ले षटक असेल लगेच मैदानामध्ये जायचं आहे दोन्ही संघाच्या फलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी 12 चेंडू 13 धावा शंकरचं दिल की धडकन कोपऱ्यात वाजायला सुरुवात झाली आहे शंकरला माहिती आहे 1 धाव किती महत्वाची आहे शर्तीचे प्रयत्न आहेत ती जर 1 धाव राहिली शंकर ती बेल्स नाही पडलेली तर तुला सावध राहावं लागेल तुझी दिल की धडकन नक्की वाजेल डगआउट मध्ये कारण जी 1 धाव आली बेल्स पाडले नाही त्यामुळे धाव गणली गेली येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर गोलंदाजी मार्कवर मंदार आपल्याला पाहायला मिळतोय लक फॅक्टर संघ रंगलाय मैदानावर एका बाजूला नवदुर्ग वॉरियर्स या मैदानावर रूप घेऊन 11 खेळाडू मैदानावर लढत केली ओमकार आडारी संघासमोर 37 धावसंख्या असून प्रतिस्पर्धी संघाला रोखलंय आता समीकरण 12 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता 44 धावफलकावर मंदार सज्ज झालाय पुन्हा एकदा आमच्या UPL एंड कडनं जयरामवर हल्लाबोल आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट टर्म पूल या मैदानावर पूल सक्सेसफुल खराब चेंडू होता शॉर्ट प्रकार चेंडू होता आक्रमण केलं तेजसनं आणि आता विजयाचे दरवाजे उघडले आहेत सुट्टरवाडी क्रिकेट संघाचे सांघिक धावफलकावर 50 धावा धावफलकावर आता मात्र 7 धावांची आवश्यकता 11 चेंडू 7 धावा सामना या मैदानावर आपण पाहतोय फटका या मैदानावर सुरेख पद्धतीचा टोल लावलाय बॅकवर्ड या ठिकाणी लॉंग स्टॉप रिसम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो 2 क्षेत्ररक्षकांची झुंज आहेत एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 या धावसंख्येनं 52 धावा धावफलकावर सामन्यावर कब्जा केलाय सुट्टरवाडी क्रिकेट संघानं डुवा डायरेक्ट होती जो संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीमध्ये येणाऱ्या कालखंडात प्रवेश करेल जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल 2025 ची वाट पाहावी लागेल की संधी असेल ही येणारी वेळ येणारा काळ ठरवतोय मोठ्या फटक्याने या मैदानावर सामना समाप्त करतोय की एका बाजूने MS धोनी स्टाईलने सामना समाप्त तेजस जुलेकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल